नमस्कार मित्रांनो, पंचायत समिती कणकवलीच्या कॅम्पसमध्ये एक पंचायत समितीमार्फत म्हणजे गव्हर्नमेंटमार्फत म्हणूया आपण आठवडा बाजार सुरू केलेला आहे. मागच्या आठवड्यातच त्या आठवडा बाजाराचं आपण स्वरूप बघूया. भव्य गावठी आठवडा बाजार पंचायत समिती कणकवली आवारात माननीय नामदार श्री नितेशजी राणे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. याचा 15 तारीखला 15 जूनला आणि दर शुक्रवारी हा बाजार भरतो. कणकवली परिसरातील जी मंडळी गावामध्ये जे काही शेतीविषयक प्रॉडक्ट पिकवतात किंवा नवीन प्रॉडक्ट बनवतात त्याचा हा बाजार आहे. अशा पद्धतीने सगळ्या गावठी वस्तू असतात. हे आमचे यूट्यूबर मित्र निलेश गावकर यांचा बाजार आहे. त्यांच्याकडे असे गावठी शेंगा, तूप, लाडू वगैरे गोष्टी मिळतात. तर या आमच्या ठाकूर काकी आहेत. ते कुळदाचं पीठ वगैरे विकतात. नारळ, गावातले अनेक प्रॉडक्ट. अंजनी किचन. तुम्ही कुठच्या गावामधले? कुठच्या गावातले? कणकवली. थालीपीठ, मालवणी वडेपीठ, उडीद पीठ असे 3 प्रॉडक्ट आणि घावणे पीठ. यांचं कार्ड आहे. वरील प्रॉडक्ट ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील. गावठी चिकन वडे. नमस्कार. कापेगरे पाऊस आला तरी पण आहेत. अळूवडीचे अळू आहे. मी कुठच्या गावातून आलात तुम्ही? जवळ. हां. काकी सोला कशी? 700 रुपये किलो कोकम. होय, 700-800 रुपये दर बरोबर आहे. उडीद, लाल तांदूळ, पोहे, नारळ, शेंगलाची भाजी पानं काढलेली आहेत. आणि हे खास असे कुड्याच्या शेंगा. वर्षातून एकदा तरी याची भाजी खावी. ही बाजूची पानं कसली? ही भारंगीची पानं. दोडका, लिंबू आणि गावठी कोंबडी कोकणचं खास आकर्षण. हां. हे चूर्णासारखं दिसणाऱ्या प्रत्यक्षामध्ये चिना आहे. याच्या खूप मोठ्या शेंगा असतात, वेली असतात. तुम्ही कुठल्या गावातले? दोघं जण? करंजे. दोघा पण करंजातले. या वस्तू कायमच्या मिळतात तुमच्याकडे? हो, कायमच्या असतात या. आज शुक्रवारचा बाजार आहे. हा गावठी बाजार आहे आज. हो. आणि बाकीच्या दिवशी ती ह्याच्यात असतात. कुठे? आपल्या ढालकाठी जवळ. ढालकाठी जवळ. आणि ह्या तुम्हाला वस्तू अगोदर सांगायला असतील आणि हव्या असतील तर. बरं. गावठी कोंबे. बाकी काय रेट साधारण कोंब्यांचा? 500च्या पुढे. हे आमचे दादा. यांच्याकडे काय मालवणी भाजका मसाला स्वतः बनवलेला आहे. वड्याचे पीठ, घावण्याचे पीठ, कोकम रेट काय? 200 रुपये पाव. 800 रुपये किलो. कुठून आणला तो? हळवल. नारळ, गावठी नारळ. अननस कुठल्या गावातले? शिरवंडा. हां. भारंगीची भाजी कुठल्या गावातली?
हां उंबरट गावठी हळद तुम्ही बनवलेली आहे आता नको ताई तुमच्याकडे काय काय आहे हे लाल चवळी पांढरी चवळी आणि काय उडीद बारंगीची भाजी बारंगीच्या बाजूला कसली भाजी हां हां एक कुरडू भाजी सोनकेळी हे काय प्रॉडक्ट हां अळूवडी अळूवडी बनवण्यासाठी तयार करून ठेवलेले आहेत फक्त आपण शालो फ्राय करून खायचे हो कुठल्या गावातून तुम्ही आलात हेदूळ कसालवरून वांगोड्या रस्ता हां हे छोटे भोपळे भोपळ्यांना काय म्हणतात गावठीच भोपळे ते हां बावशी बावशी म्हणजे हां हां नांदगाववरून राईट मारला की हां एक मग पुन्हा आतमध्ये राईटला रस्ता गेला तिथे हे तुम्ही तयार करून हे आणलात पण काजूगर तुमचे स्वतःचे तुमची सगळ्यांची ना व्हिजिटिंग कार्ड तुम्ही करून ठेवली पाहिजेत आणि व्हिजिटिंग कार्ड लोकांना दिली पाहिजेत गिरायकांना तुमच्याकडे काय काय कुरडू भाजी अळू आहे भाजी आहे चिरून भाजी आहे रोवा आहे बारगीची आहे पालेभाजी आहे कढीपत्ता आहे नारळ आहे नारळ चांगले आहेत नारळ वडी आहे पीठ आहे डांगर पीठ आहे फणस पण आहे हां हे छोटे व्यापारी सांगतात फणस आहे म्हणून कोकम आहे आगूळ आहे केळी आहे केळी आहे तुम्ही कुठच्या गावातून आलात आशियातून वरचीवाडी हां संध्याकाळी पावले बाणे वगैरे तर त्याच्या पुढे हां ठीक आहे ताई व्हिडिओ करतो तुमचा जरा हे काय आहे पुड्याचे नाही घोट्याचे वेल आहेत या वेलीची साधी भाजी करायची फोडणी देऊन एकदा पाणी काढून टाकायचं कडवट आणि चांगली तुरट लागते पाणी काढायची पण गरज नाही कोवळे असताना चांगले वाटतात आणि ह्या ज्या शेंगा आहेत त्या कुड्याच्या शेंगा ह्या कडवट लागतात या मिठाच्या पाण्यामध्ये जरी आपण भरून ठेवल्या बरणीमध्ये काचीच्या तरी आपण ते नंतर लोणच्याप्रमाणे खाऊ शकतो मिरीची वेल काकडीची वेल नारळ तुमच्याकडचे संपलं वाटतं सगळे आयटम तुम्ही दोघं कुठच्या गावातले नागवे आणि हे ताई बिडवाड 40 रुपये पालेभाजी ओरिजिनल पालेभाजी दाल पालक कुठच्या गावातले आशियामधले यांच्याकडे काय काय आहे अख्खे तांदूळ गावठी पेजेचे तांदूळ चवळी पांढरी आणि लाल चवळी आणि कुळीत कोकम 800 रुपये किलो ही लाल चवळी आणि सुरई तांदूळ फणस कोकम भाजीची केळी काकडीच्या वेली नाही हे सगळा ओवळ्यातून आणलात ओसरगाव तुमची ओसरगाव हद्द येतं लाल चवळी पांढरी चवळी उडीद ही बारंगी पेवाची भाजी आहे की बारंगी नाही हे कसली ती घेत नाही फक्त व्हिडिओ करतो देवाची आहे ना रे उडीद पापड नको काय नको आता यांच्याकडे ही बारंगीची पानं कुडाची शेंगा गावठी हळद तुम्ही बनवता कोकमचा रेट 800 रुपये किलो तुम्ही कुठच्या गावातले चाफेड डांबरे हां घेत नाही फक्त जरा एक हातात द्या व्हिडिओ करायला
एखाद्या गोष्टीचं पेव फुटलं असं आपण म्हणतो, तर वाक्प्रचार ह्या पेवाच्या वनस्पतीपासून निर्माण झालेले आहे. एकदा पाऊस आला की एकाच वेळी सगळीकडे असे पेव फुटतात आणि त्याची आपण भाजी करून खाऊ शकतो. घेऊन जाऊ 10 रुपयाची आमचं पण घेत नाही, व्हिडिओ करतो फक्त. पापड तुम्ही स्वतः बनवलेले आहेत, हे कुरडे वगैरे. हां, कुठच्या गावचे? कोंडा सुतारवाडी. हां, आणि कायमस्वरूपी तुमच्याकडे मिळतात ते. तुमचं पण एक व्हिजिटिंग कार्ड बनवून ठेवा, गिरायकांना कार्ड देऊन ठेवायचं कायमस्वरूपी करणाऱ्यांनी. हां, छापून घे तुझ्या नावाचं. आणि काकींचं म्हणणं आहे हे बासमतीचं झाड आहे, तांदळात त्याच्या पाती घालायच्या, बासमतीसारखा सुगंध येणार. मी आता एक घेतलं आहे, घालून बघतो. फणसाचे गरे आहेत आणि कुड्याच्या शेंगा आणि घोटाच्या वेली आणि एक हे भुतेमाळ म्हणून हे वनस्पती आहे, गुलाबासारखी फुलं येतात. काकी कुठनं येलात तुम्ही? बिडवाडी. वसरगावची अननस. संपली घेऊन जाऊ आपण. केळीचे बोंड, हळद आणि अननस. तुम्ही कुठले? बिडवाडी. आगुळ आहे, कोकमाचा आगुळ. हो, काढा. तोपर्यंत दुसरी फक्त ही टाकळ्याची भाजी. होय, वर्षातून एकदा तरी टाकळ्याची भाजी खाली व्यक्तीने तर त्वचा विकार आपल्याला होत नाही. आणि याच्या बियांपासून आता कॉफीसारखं पेय बनवलं जातं, एवढं याचं महत्त्व आहे. ही पेव, हो, ही लाल भाजी आणि ही कुरडू भाजी. पालेभाज्यांमध्ये बाजारात किंवा शेतात पिकणाऱ्या कुठल्याही भाजीपेक्षा अधिक चवदार भाजी जर कुठली असेल तर ती कुरडूची भाजी. तशी तुम्ही सहज केलात तरी ती चांगलीच होते. बाकी हे तुमचे प्रॉडक्ट स्वतः बनवलेले? मसाले, कुळीत पीठ, कुळीत, आगूळ, हळद आणि कोकम. कुठच्या गावचे तुम्ही? हळवल. या ताईंकडे कोकम पण आहेत. हां, तुम्ही कलमटमधले. हां, तुम्ही बिडवाडीचे. कोकमचा काय रेट? 700 रुपये. 700 रुपये 500 किलो. रुपये असे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोस्ट वॉन्टेड गोष्ट म्हणजे कोकम. 2 वर्ष कोकम मिळालेले नाही आहेत, 500 रुपये निघणार. त्यामुळे 700 ते 800 रुपये सध्या रेट चालू आहे. चला, यामध्ये पोहे, तांदूळ. तुम्ही कुठले? करंदळा. या ताईंकडे हळदीची रोपं आहेत. गावठी केळी, पांढरी चवळी, कुळीत पीठ, पावटेच आहेत ना ते, पावटे आणि उकडे तांदूळ, खारातली मिरची स्वतः बनवलेली आणि नारळ. तुमचं गाव कुठचा? हरकुळ बुद्रुक करून आला आहे. स्वतःचं एक व्हिजिटिंग कार्ड बनवून ठेवा, नेहमीच्या कस्टमरांना देऊन ठेवायचं अशा प्रॉडक्टसाठी. तो बघा, तो बसताय ना, त्याला सांगायचं. निलेश गावकर. बनवून दे, सांगणार तो. या ताईंकडे पुन्हा एकदा कुड्याच्या शेंगा, गावठी बियाणे. कसले कसले? गवार, वाल, मका, पडवळ, मोहरी. वाल गावठी आहे.
काजूगर, फणसाचे गरे, गऱ्याचे वेपर्स, ओके. तुम्ही कुठल्या गावातले? बर्नी. आम्ही माईन माईन म्हणजे एकत्रच तुम्ही. हो. आणि सगळ्यात मोस्ट वॉन्टेड आयटम म्हणजे नाश्ता, कोंबडी वडे आणि काय काय गावणे चटणी, उकडीचे मोदक, चहा आणि नाचण्याची भाकरीसुद्धा. कुठून येता तुम्ही? हां तिवऱ्यावरून. तिवरे. हां, दर शुक्रवारी येणार. हो. हां. ताई तुम्ही? मी जाणवलीतून. हां. नमस्कार नमस्कार. मॅडम. हे असतं सगळं आयटम, उकडीचे मोदक वगैरे, उकडीचे मोदक, शेवया, रस, पुरणपोळी, घावणे चटणी, भाजणी चकली. भाजणी चकली असतात, बेसनचे लाडू आहेत, तुपातले आहेत, हे पण तुपातले लाडू आहेत, हां. पुरणपोळ्या आहेत, आता शिल्लक आहे, बाकी संपलं आहे सगळं. हे आयटम तुम्ही कायम बनवता? कायम बनवतो. हां. आणि त्या बाजारापासून खूप वर्ष आहेत आम्ही, चालू आहेत आमचे. मग तुम्ही तुमचं पण एक व्हिजिटिंग कार्ड तयार करून ठेवा. हो, हो, हो. ही चकली आणि आणि ते खाऊन येणाऱ्या नको, आता मला नको, बोलायचं आहे. बोलायचं आहे. हां. आज जाताना नंतर खाऊन जा, घेतो. हो चालेल. टेस्टिंग करून धन्यवाद. जा. हां. धन्यवाद. हो. ताई तुम्ही कुठले? नमस्कार. बिरवंडे. बिरवंडे. तुम्ही सगळे बिरवंडे? हां, बिरवंडे. हां. बरेच प्रॉडक्ट तयार करून आणला तेवढ्या लांबून. काय काय? चण्याचे लाडू आहेत, करंजी आहे, सांडगे आणि पुरणपोळी आणि कोकम हां. आणि गावठी कोंबडी आणलेली. गावठी कोंबडी. कोंबडी संपली आहे. वा. गावठी हे जे सांडगे आहेत हे ह्याचेच आहेत काय? भोपळा, भोपळ्याचे आहेत. हां. ह्याचे सांडगे तुम्ही बनवता काय? कुवाळ्याचे? हां. कुवाळा मिक्स आहे त्याच्यात. हां. मिक्स आहे याच्यात. कुवाळ्याची रोपं मिळतील काय तुमच्याकडे? पोळ्याची रोपं. नाही. ठीक आहे, ठीक आहे. छोटे असते केव्हा म्हणतात. चांगलं आहे. तुम्हाला प्रतिसाद चांगला मिळतो ना? हो. हां, ठीक आहे. धन्यवाद. तुमचं पण एक व्हिजिटिंग कार्ड बनवून ठेवा, नवीन कस्टमरना देऊन ठेवायचं, म्हणजे हे आयटम तुम्हाला डायरेक्ट लोक ऑर्डर करू शकतात. हां. चला. हे कसं बाबा हातात जड झालं, जाऊया. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा सुंदर गावठी बाजार तयार झालेला आहे आणि लोक येऊन इथे काही खरेदी करतायत. आणि तुम्हाला गावठी बाजाराबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आमचे मित्र निलेश गावकर हे तुम्हाला त्या संदर्भात सांगू शकतात. आणि एवढ्या जागेमध्ये साधारण एक 30-40 विक्रेते बसलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ज्या वस्तू तुम्हाला बाजारात बघायला मिळणार नाहीत त्या इथे तुम्हाला बघायला पण मिळतील, खायला पण मिळतील. तर जरूर या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि त्याचबरोबर आमचे जे पालकमंत्री आहेत नितेशजी राणे यांचे पण आपण आभार मानले पाहिजेत की अशा पद्धतीने एक उपक्रम त्यांनी तयार केलेला आहे. आणि जे आपले गावठी विक्रेते आठवडा बाजारामध्ये कुठेतरी एका कोपऱ्यात रस्त्याच्या एका बाजूला बसतात आणि जे घाटावरून येणारे किंवा परप्रांतीय व्यापारी हे मोक्याच्या जागा अडवतात, तर त्यामुळे या व्यक्तींचा ॲटोमॅटिकच कॉन्फिडन्स लूज होतो आणि त्यांना जर अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनातर्फे जर हक्काची जागा मिळाली आणि त्यांना या वस्तू जर विकता आल्या तर आपल्या ग्रामीण भागातील जी अर्थव्यवस्था आहे ती अजून बळकट होण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने या अशा पद्धतीच्या आठवडा बाजारात भेट देणं गरजेचं आहे, इथल्या वस्तू घेणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो.